नमस्कार. मी तनुजा इनामदार. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तो विषय आहे पितृपक्ष आणि हा लेख लिहिला आहे श्री मकरंद करंदीकर यांनी. ऐकूया. एकदा पितृ पंधरवडा सुरू झाला की ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी माध्यमांमधून या विषयाची बरीच टिंगल वाचायला मिळते. पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मामध्ये आहेत आणि त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात देखील. पण याची सर्वाधिक पुरोगामी टिंगल फक्त हिंदू धर्मात होते. याबाबत प्रामुख्याने 3 विचारांचे गट असतात. पहिला म्हणजे हे सर्व काही थोतांड असून आज विज्ञान इतकी प्रगती करत असताना या अंधश्रद्धा कशासाठी, असे विचार करणारा एक गट. दुसरा, आपण यातले काही केले नाही तर पूर्वज आपल्याला भयंकर त्रास देतील आणि आपल्याला सध्याच्या त्रासाला हेच कारण असावं असं मानणारा दुसरा गट. आणि तिसरा, जमेल तसे थोडे तरी काही करावे असे वाटते, पण याच्या अंतर्गत केली जाणारी व किचकट वाटणारी कर्मकांडे आणि कडवी विरोधी टीका यामुळे गोंधळलेला तिसरा गट. सुदैवाने माझी या विषयातील काही चांगल्या जाणकारांची भेट झाली. मला स्वतःला अनेक अनुभव आले. ज्यांना हे सर्व थोथांड आहे, याची काहीही गरज नाहीये, विज्ञानाची प्रगती झालीये वगैरे असं काही वाटतं, त्यांच्या मताचा मला पूर्ण आदर आहे. त्यामुळे ज्यांचा यावर विश्वास नाही त्यांनी कृपया याबाबत आपली काहीही मते मांडू नयेत ही विनंती. या संदर्भामध्ये एक एक मुद्दा आपण आता पाहूया. मृत्यूनंतर माणसाचे काय होते? मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना हिंदू धर्मामध्ये मांडलेली आहे तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच हजारो वर्षे प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्यदेह यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते. पण या गोष्टी एकदा मान्य केल्या तर मग जन्म मृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य राहत नाही. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदू धर्मातील उत्क्रांतीचे तत्वज्ञान हेच सांगत आले आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले, असा थोडक्यात डार्विनचा सिद्धांत. हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते? सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे? 184 जन्मानंतर मनुष्य जन्म लाभतो म्हणजे काय? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य, प्रगती, अधोगती अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. विज्ञानाला मनुष्यलोक असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंतच उत्क्रांती सांगता आली आहे, पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू, भुव, महा, जन, तप आणि सत्यलोक असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह म्हणजे कोश गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोश तसेच राहून पुढे प्रगती करतात. मनुष्य देहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश
ऊर्जा हे असल्याने त्यानुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात, म्हणजे एका मोठ्या कोशात खेचल्या जातात. तर शरीराचे मटेरियल जळून ते अन्य अनेक मटेरियलमध्ये रूपांतरित होते. दुसरा मुद्दा, विज्ञान इतके प्रगत झाले आहे तरी आपण नेहमी ऐकतो की विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की आता माणसाची पावले चंद्रावर सुद्धा उमटली. पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण विसरतो. माणसाचे चंद्राला पाय जरी लागले तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही. त्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदललेला नाही. तिसरा मुद्दा, अमर आत्मा, नश्वर देह म्हणजे माणसाचा देह हे जरी मटेरियल असले तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे. येथे एक महत्वाचा फरक असा की या शक्तीलाही एक किंवा अनेक जन्मांमधून तयार झालेल्या आसक्ती, भावभावना, इच्छा असतात. हिंदू तत्वज्ञानानुसार जिवंत माणूस हा त्याचा देह सोडून गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या साखळीचाच एक भाग असतो. चौथा मुद्दा, जाडजूड माणसाच्या आत्म्याला चमचाभर वाढलेले पदार्थ कसे पुरणार? डायबेटीसवाल्याला गोड नैवेद्य. अत्यंत महत्वाची गोष्ट, माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला कमी अधिक अन्न लागते. पृथ्वीवरील भौगोलिक भागाप्रमाणे त्याच्या अन्नाच्या आवडीनिवडी आणि प्रमाण बदलू शकते. पण देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो. त्यामुळे तेथे क्वांटिटीला स्थानच नसते. त्याच्या वासानेच तो तृप्त होतो. म्हणूनच आत्म्याला ठेवल्या जाणाऱ्या जेवणाच्या पानावर वासापुरते थोडे थोडे अन्न वाढले जाते. त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल याची कल्पना नसल्याने चवीच्या सर्व रसांचे म्हणजेच कडू, गोड, तिखट, खारट, तुरट आणि आंबट अशा सर्व चवींचे पदार्थ श्राद्धाला केले जातात. उदाहरणार्थ, कारल्याची भाजी, आवळ्याची किंवा आमसुलाची चटणी, लाडू, खीर, वडे, गवार भोपळ्याची भाजी इत्यादी. तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणे गोड खाणे पूर्ण बंद केले असले तरी अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला ती बंधने पाळायची गरज नसते. मधुमेह हा शरीराला असतो, आत्म्याला नाही. उलट त्याला गोड खाण्याची अधिक तीव्र आसक्ती झालेली असू शकते. पाचवा मुद्दा, श्राद्धाने सगळेच पितर कसे शांत होणार? आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रात पितरांच्या 3 पिढ्यांना आवाहन केले जाते. तथापि त्याबरोबरच कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष, मुक्ती, सद्गती न मिळालेल्यांना, ज्यांच्यावर रितसर दहन संस्कार होऊ शकले नाहीत अशांना, गर्भातच मरण पावलेल्यांना, तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न, पिंड दिले जातात. शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या, घातपाताने मरण आलेल्या, संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. 6वा मुद्दा, श्राद्धाला पुरोहितच मिळाला नाही तर? एखाद्याने संगीताचे उत्तम प्रशिक्षण घेतले तर तो अधिक चांगले गाऊ शकतो. पण म्हणून बाकीच्यांनी गाऊच नये असा नियम नाही. म्हणूनच श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही, जेवणासाठी शास्त्रोक्तपणे पदार्थ करता आले नाहीत, सगळी कर्मकांडे करणे शक्य झाले नाही, कुठल्याही कारणामुळे परवडत नाही असे असले तरी
अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला अन्न नैवेद्य पितरांना नक्कीच पोचतो. अशा प्रकारे पितरांची आठवण करून त्यांना काही अर्पण करण्याची पद्धत सर्वच धर्मात अस्तित्वात आहे. पण इतके स्वातंत्र्य असूनही फक्त हिंदू धर्मातच त्याची सर्वाधिक कुचेष्टा केली जाते. 7वा मुद्दा, कशावरून हे सर्व पितरांना पोचते? एक विचार करा. आपण देवाला भरभरून देण्याची प्रार्थना करतो आणि फक्त 5च पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो. तो देवापर्यंत पोचतो की नाही याचा विचार आपण कधी करतो का? किंबहुना तो पोचतच नाही, कारण तो प्रसाद म्हणून आपणच खातो. म्हणूनच आपण त्याला शब्दही नैवेद्य दाखविणे असा योजला आहे. मग जर आपण 364 दिवस पितरांसाठी काहीही करत नाही आणि केवळ सर्व पितरीच्या एक दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा चमचा वाढलेल्या अन्नाचा इतका विचार कशासाठी करायचा? समजा पितरांसाठी नाही पोचले तरी कावळा आणि इतर पक्षी, कीटक, प्राणी हे तरी ते अन्न खातीलच ना. 8वा मुद्दा, हिंदू श्रद्धा विधींबद्दलच माध्यमांमधून कुचेष्टा, टीका का होते? हल्ली मृत माणसांच्या नावाने वृत्तपत्रांमधून त्यांच्या मृत्यूनंतर वर्षानुवर्षे त्यांचे फोटो, कविता, बॅनर, जाहिराती, श्रद्धांजलीचा मजकूर अशा गोष्टी हजारो रुपये खर्च करून छापून आणल्या जातात. अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात. व्हॉट्सअप, फेसबुक यावरूनही मेसेज फिरतात. कशावरून ते या मृत व्यक्तींना, पितरांना पोचते असा प्रश्न कोणी विचारत नाही. त्यापेक्षा या जाहिरातींचे हजारो रुपये गरिबांना द्या असे कुणी का म्हणत नाही? बहुतेक सगळी वृत्तपत्रे ही ढोंगी, दुटप्पी आणि फक्त हिंदूंच्याच बाबतीत पुरोगामी आहेत. पण ती देखील असल्या जाहिराती छापून पैसे कमविण्याचा धंदा करतातच ना. शिवाय अन्य धर्मावर टीका करणे त्यांना खूप महागात पडते हे त्यांनी वारंवार अनुभवले आहे. 9वा मुद्दा, श्राद्धाला जेवणाऐवजी कोरडा शिधा द्यावा का? आपल्या धर्मानुसार या आत्म्यांना अन्न अर्पण करणे फार महत्वाचे मानले आहे. त्याऐवजी काही मंडळींनी कोरडा शिधा म्हणजे तांदूळ, गहू, साखर, डाळ इत्यादी अर्पण करतात. एखादा अत्यंत भुकेला माणूस तुमच्या पुढे उभा आहे. त्याला त्यावेळी तुम्ही जरी एक गोण भरून डाळ, तांदूळ असे पदार्थ दिलेत तरी त्यावेळी त्याची भूक भागेल का? ते तुमचं पुण्यकर्म ठरेल, पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही. 10वा मुद्दा, जिवंतपणी स्पष्ट नको असे सांगितले असले तरी त्यांचे श्राद्ध कशाला करायचे? तुमच्या दिवंगत आई वडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलं असेल किंवा लिहून ठेवले असेल की त्यांचे क्रियाकर्म, श्राद्ध करू नका. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. कारण माणसे असे काही सांगतात तेव्हा त्यांचे विचार हे इथल्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसारच असतात. आपल्या पश्चात बाकीच्यांना कशाला त्रास द्यायचा असाही विचार त्यामागे असू शकतो. पण निधनानंतर परलोकात गेल्यावर आपण मुलांना असे सांगून चूक केली आहे असं जर त्यांच्या लक्षात आले तर ते तुम्हाला पुन्हा येऊन माझे श्राद्ध कर रे बाळा असं सांगूच शकत नाहीत. त्यामुळे हजारो वर्षे आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी एकच दिवस करायला काय हरकत आहे? 11वा मुद्दा, श्राद्धाऐवजी देणगी. दिवंगत पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे, पाणपोई, विहिरी बांधणे, मंदिराला दान देणे ही सर्व खूप मोठी सत्कार्य, पुण्यकर्म आहेत.
पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाहीत. 12वा मुद्दा, हिंदूंचे धर्मशास्त्र हे विज्ञानच आहे. मेटासायन्सचे श्री जॉर्ज मिक यांनी लिहिलेले आफ्टर वी डाय व्हॉट देन नावाचं एक पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद मृत्यूनंतर होते तरी काय याचा अनुवाद केलाय पद्मा कुलकर्णी यांनी. पुण्याच्या प्रसाद प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो प्रयोगांची माहिती दिलेली आहे. या प्रयोगांमध्ये जगभरातील कित्येक डॉक्टर्स, वैज्ञानिक, तज्ज्ञांनी भाग घेतलाय. या पुस्तकात त्यांनी अनेक आकृत्या, छायाचित्रे, अगदी आत्म्याची छायाचित्रे देखील दिली आहेत. त्यात कुठेही हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. तरीही त्यांचे सर्व निकष मात्र हिंदू धर्मातील याविषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करणारे आहेत. ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. मात्र या विषयावर आपल्याकडे सुसंगत सिद्धांत असूनही त्यावर संशोधनच होत नाही. आपल्याकडे या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आले नाहीत त्या गोष्टी असूच शकत नाहीत असे आपल्याला म्हणता येणार नाही. हे सर्वात महत्त्वाचे आहे. या धर्माला, देशाला, संस्कृतीला हजारो वर्षाचा इतिहास आहे. आजवर येथे कोट्यावधी लोक जन्म घेऊन गेले. जगातील पहिले विद्यापीठ या देशात होते. आजच्या सर्व आधुनिक विद्या, ज्ञान, स्थापत्य, कला, तत्वज्ञान, आयुधे, यंत्रे आपल्या पूर्वजांना शेकडो वर्षापासून ज्ञात होती. अशा आपल्या प्रगत पूर्वजांनी हजारो वर्षे पाळलेले धार्मिक विचार, व्यवहार इतके चुकीचे असू शकतील? बिनडोक आणि निरुपयोगी असू शकतील? श्राद्ध, पितृपक्ष, पुनर्जन्म अशा गोष्टींबद्दलची ही माहिती आपल्याला खास आज सुरू होत असलेल्या पितृपक्षानिमित्त देत आहे. येथे मी फक्त श्राद्धविधीबद्दलचा दृष्टिकोन, समज, गैरसमज, अन्य प्रश्न या संदर्भात लिहिले असून श्राद्धविधींचे ग्रंथामधील संदर्भ, दाखले, तपशील, कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही. असा हा छान लेख मकरंद करंदीकर यांनी लिहिला होता. लेख आवडला असेल मंडळी तर तुम्ही लाईक आणि कमेंट करालच. आणि आमचा कुबेर फाउंडेशन यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद.